कोरेगाव भागविकास सोसायटीचा शेतकरी हिताचा आदर्श कारभार सलग 5 वर्ष 15% लाभांश देत केला अनोखा विक्रम. कोरेगाव शहरासह सुलतानवाडी आणि गोळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या कोरेगाव भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने पारदर्शक आणि शेतकरी हिताचा कारभार करत सलग 5 वर्ष सभासदांना 15% लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक शेतकरी सभासदापर्यंत पोहोचवण्यासाठी सोसायटीने सातत्याने प्रयत्न केले. या कामकाजाबद्दल वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासदांनी समाधान व्यक्त करून आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले. कोरेगाव भाग विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समितीच्या सभागृहात ज्येष्ठ सभासद तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सभासदांनी सोसायटीने गेल्या काही वर्षात केलेल्या शेतकरी हिताच्या कामाचे कौतुक केले. यावेळी भाग विकास सोसायटीच्या वतीने आगामी जिल्हा बँक निवडणुकीसाठी शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नावाचा ठराव करण्यात आला. त्याबद्दल सोसायटीचे चेअरमन संदीप कळसे यांच्या हस्ते राजाभाऊ बर्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राजाभाऊ बर्गे यांच्या सत्काराचा ठराव भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शहाजीकाका बर्गे यांनी मांडला. या ठरावास ॲडव्होकेट स्मिता दिनेश बर्गे यांनी अनुमोदन दिले. सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. रामकाका बर्गे यांच्यासह विकास सोसायटीच्या आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने अत्यंत पारदर्शकपणे शेतकरी हिताचा कारभार केला. सभासदांना न्याय देतानाच जिल्हा बँकेच्या विविध योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. सोसायटीने केवळ कर्ज योजनांचा लाभ सभासदांना मिळवून देण्यावर भर न देता वेळेत आणि जास्तीत जास्त कर्ज वसुलीला देखील प्राधान्य दिले. त्यामुळे संस्थेची आर्थिक घडी सक्षम राहण्यास मदत झाली. याच आर्थिक शिस्तीच्या जोरावर सोसायटीने सलग 5 वर्ष 15% लाभांश देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. कोरेगाव शहर, सुलतानवाडी आणि गोळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सोसायटीने सातत्याने योगदान दिले असून शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी म्हणून संस्थेने आपली ओळख अधिक भक्कम केली असल्याचे ज्येष्ठ सभासद दिनेश बर्गे, अमरसिंह बर्गे, विलासराव बर्गे, उदयसिंह बर्गे, सूर्यकांत बर्गे, अनिल बर्गे, शिवलिंग बर्गे यांच्यासह सभासदांनी नमूद केले. वार्षिक सभेत शेतकरी सभासदांनी आपली मनोगते व्यक्त केली. सचिव पंकज कुंभार यांनी आर्थिक ताळेबंद आणि विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते सर्व ठराव मंजूर करण्यात आले. सोसायटीने अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करून शेतकरी सभासदांना न्याय दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी संचालक मंडळाबरोबरच जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी, सचिव, सहाय्यक सचिव तसेच कर्मचारी वर्गाचे विशेष आभार मानून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. शेतकरी सोसायटी आणि जिल्हा बँक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत ठेवून भविष्यातही शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कोरेगाव शहरात बुधवारी ईद ए मिलादचा जुलूस शांततेत पार पाडण्याचा मुस्लिम समाजाचा शब्द. पोलीस ठाण्यात पार पडली बैठक. कोरेगाव शहरात हिंदू मुस्लिम भाईचारा असून सर्व धर्म समभावाची परंपरा वर्षानुवर्ष जपली जाते. शहरातील सर्व धर्मियांचे सण उत्साहात व शांततेत साजरे केले जातात. याच पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने जुलूस अर्थात मिरवणूक काढण्यात येणार असून हा कार्यक्रम शांततेत व शासकीय नियमांचे पालन करून पार पाडण्याचा शब्द समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सोमवारी सकाळी कोरेगाव पोलिसांना देण्यात आला. कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शिंदे तसेच उपनिरीक्षक अमित गायकवाड उपस्थित होते. मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी बैठकीस उपस्थित राहून ईद ए मिलादचा कार्यक्रम कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडण्याची ग्वाही दिली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. मिरवणुकीचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार असून ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 3 व 4, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश तसेच प्रचलित कायद्यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह, प्रक्षोभक किंवा कोणत्याही व्यक्तीच्या धर्म, जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा किंवा कृत्य करू नयेत. तसेच आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या. विनापरवाना अन्य कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या घटना घडल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार सक्त कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला.
मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलादचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार असून उत्साहाबरोबरच कायदा व सुव्यवस्था आणि शासकीय नियमांचे पालन करूनच मिरवणूक पार पाडण्यात येईल अशी ग्वाही समाज बांधवांनी दिली। समाज बांधवांच्या वतीने यावेळी मिरवणुकीचा मार्ग कसा असेल याबाबत माहिती देण्यात आली। बुधवारी सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असून कोरेगाव बाजार पटांगण, आझाद चौक, जुना मोटर स्टँड, हिंद भवन चौक, बुरुड गल्ली, जानाई गल्ली ते जामा मस्जिद असा ईद ए मिलाद जुलूस मिरवणूक मार्ग असल्याची माहिती देण्यात आली। आझाद चौक, आझाद चौक, मोटर स्टँड, हिंद भवन चौकातनं बुरुड गल्ली आणि मशिदीकडे जाणार। लोक किती असणार? 400-500 काय म्हणजे काय असणार आहे त्यामध्ये? कवाली नाथ आणि कवाली देवाचे आपले नाव घेऊन चालू असते देवाची जाणी असते। रस्त्यामध्ये काय आता शिवाजी महाराजांचं पुतळा आहे, मंदिर आहे, आम्ही हार घालणार होतो महाराजांच्या पुतळ्याला, आम्ही हार घालणार झालं आम्ही आहे ना, आम्ही आहोत, आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालूया आपण। ठीक आहे, मी सोबत आम्ही येतोय। होय, साहेब पण येतात। हो, दरवर्षीप्रमाणे आम्ही आमची रूट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतो। वादी काय येतो। भावेनगर पिंपोडे बुद्रुकच्या स्टोन क्रशर विरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक, 1.5 तासाच्या बैठकीत आरोप प्रत्यारोपांच्या फेरी, तहसीलदारांकडून 5 मुद्द्यांवर कारवाईचे आश्वासन। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक, भावेनगर परिसरातील स्टोन क्रशरच्या प्रश्नांवर संतप्त ग्रामस्थ आणि शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। सातत्याने तक्रारी करूनही अपेक्षित न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची भूमिका घेतलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी सोमवारी कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत झालेल्या संयुक्त बैठकीत प्रशासन व स्टोन क्रशर व्यावसायिकांना धारेवर धरले। सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या। प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी, ग्रामस्थ आणि स्टोन क्रशर व्यावसायिकांची सोमवारी सकाळी संयुक्त बैठक झाली। यावेळी शासनाच्या नियमांची पायमल्ली करून क्रशर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी विविध मुद्दे उपस्थित केले। रात्री अपरात्री ब्लास्टिंग व खोदकाम केले जाते। क्रशर यंत्रणा निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवली जाते। अवजड डंपरची बेदरकार वाहतूक केली जाते। वाहनांना आवश्यक GPS प्रणाली आहे का याची तपासणी होत नाही। तसेच धुळीमुळे शेतीचे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। दुभत्या जनावरांचा मृत्यू झाल्याचे देखील निदर्शनास आणून देण्यात आले। शासनाच्या मालकीच्या पाझर तलावाच्या बांधावरून अवजड वाहनांची अहोरात्र वाहतूक होत असल्याने तलावाच्या बांधाला धोका निर्माण झाला असून गावातील मुख्य डांबरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले। भरधाव डंपरमुळे शाळेत जाणारी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह शेतीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला। भावेनगर शेतकरी आणि आमचे इथे 3 क्रशर आहेत, त्यामुळे त्रास होतो। धूळ येणे, आणखीन आमचे जे पाझर तलाव आहे त्याच्यावरून मोठ्या गाड्या घेऊन जातात ते, आणि जे ब्लास्टिंग उडवतात त्याच्यामुळे माझी स्वतःची विहीर, आता मी 7-8 वर्षाची विहीर काढली, ते उभ्या शाळाची असल्यामुळे प्रेशरचा दणका बसला ब्लास्टिंगचा की ती दरवर्षी थोडी पडती आहे। कारण आम्ही एकदम गरीब कुटुंबात आहे, त्यामुळे ती बांधण्याचे पैसे आमच्याकडे उपलब्ध नाहीत आत्ता। तर त्याच्यामुळे काय झाले, आमचं अतिशय नुकसान झाले। आमची जी मोटर आहे 5 HP ची, ती पूर्णपणे त्या मुरमाच्या आत दडपली आहे। आणि गेल्या वर्षी काय झालं, गेवडा वाटाणा आम्ही पिकं करतो, आम्हाला तेवढा सोर्स आहे, तर ह्यांची रातून दिवसा क्रशर चालू असतात। धूळ एवढी बसली गेवड्या वाटाणा, तर पूर्णपणे आमचं लॉस झालं आहे। आणि जवळजवळ म्हणजे शासनाने याची दक्षता घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे। आज पिंपोडे बुद्रुक येथील व भावेनगर संलग्न या दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी गोंड खनिज प्रेशर यांच्या संदर्भात तहसीलदार कोरेगाव यांच्याकडे सकाळी 11 वाजेपासून आत्तापर्यंत एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये खालील मुद्द्यांवर जे
आदेश पारित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की 1 महिन्यापर्यंत बंधाऱ्यावरून वाहतूक फक्त जाईल. त्याच्यानंतर पुढील 24 तारखेपासून 24 सप्टेंबरपासून त्या बंधाऱ्यावरून कोणतीही वाहतूक केली जाणार नाही. दुसरा विषय असा आहे की वाहतूक करताना प्रत्येक वाहनावरती झाकण टाकूनच वाहतूक केली जाईल. तिसरा विषय असा आहे की जे ते आजूबाजूचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या ज्या पिकांचं नुकसान होत आहे त्याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे सातारला कार्यालय आहे त्यांना तहसीलदार साहेबांनी पत्र दिलेले आहे. ते येऊन तपासणी करून त्यानंतर त्यावरती संबंधित स्टोन क्रेशर मालकांवरती कारवाई केली जाईल. त्याच्यानंतरचा दुसरा विषय असा आहे की जे ब्लास्टिंग केलं जात आहे तिथे ते ब्लास्टिंग जे आहे ते जे नवीन पद्धतीतलं जे आलेलं आहे त्या पद्धतीने ब्लास्टिंग करायचं आहे आणि ते दिवसा करायचं आहे. स्टोन क्रेशर हे रात्रीचं चालवायचं नाही, वाहतूक रात्री करायची नाही. या संदर्भात सर्व आदेश पारित झालेले आहेत. यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. याचबरोबर स्टोन क्रेशरच्या मालकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि दोघांच्या विचारविनिमयाने आजचा आदेश सर्वत्र पारित करण्यात आलेले आहेत. धन्यवाद.